नमस्कार. नवीन वर्षाचे मोठे मोठे संकल्प आपण सगळेच करतो नाही का? पण ते अनेकदा हवेतच विरतात. असं का होतं याचं उत्तर मोठमोठ्या ध्येयांमध्ये नाहीये, तर ते लपलंय जेम्स क्लिअर यांच्या ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकात, लहान लहान सवयींमध्ये. आज आपण याच पुस्तकातल्या काही जबरदस्त कल्पना पाहणार आहोत, ज्यातून कळेल की अगदी छोट्या कृतीसुद्धा किती आश्चर्यकारक बदल घडवू शकतात. चला तर मग सुरुवात करूया. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी मोठे बदल का फसतात हे बघू. मग येतो तो 1% सुधारण्याचा नियम. त्यानंतर सवयींचं चक्र कसं काम करतं ते समजून घेऊ. पुढे सवय बनवण्याचे काही सोपे नियम बघू आणि सगळ्यात शेवटी ओळख आणि सातत्य यावर बोलू. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. मोठ्या बदलांचं अपयश. म्हणजे चांगल्या सवयी लावायचा प्रयत्न करतो पण त्या टिकत का नाहीत? नेमकं काय चुकतं हेच आधी समजून घेऊया. हा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांना येतो नाही का? खूप उत्साहात एखादं मोठं ध्येय ठरवलं जातं, जसं की आता रोज व्यायाम करणार किंवा हे पुस्तक तर पूर्ण वाचणारच. पण होतं काय? काही दिवसांतच सगळा उत्साह जातो. असं का होतं बरं? जेम्स क्लिअर यांचं म्हणणं आहे की प्रॉब्लेम ध्येयांमध्ये नाहीये, प्रॉब्लेम आहे आपल्या पद्धतीत. आपण काय करतो, एकाच वेळी खूप मोठा बदल करायला जातो आणि मग ते इतकं कठीण वाटायला लागतं की शेवटी सगळं सोडून दिलं जातं आणि मग येते ती निराशा. मग यावर उपाय तरी काय? इथेच ॲटॉमिक हॅबिट्समधली एक सगळ्यात पॉवरफुल पण तितकीच सोपी कल्पना समोर येते, आणि ती म्हणजे 1% सुधारण्याचा नियम. फक्त 1%. ऐकायला खूपच लहान वाटतं नाही का? पण विश्वास ठेवा, याच लहानशा आकड्यात खूप मोठी ताकद लपलेली आहे. हा विचार खरंच खूप महत्त्वाचा आहे. विचार करा, दररोज फक्त 1% जरी सुधारणा केली तर वर्षभरात तब्बल 37 पटींनी सुधारणा होते. 37 पट. आणि याच्या उलट रोज 1% वाईट सवयी तुम्हाला जवळजवळ शून्यावर आणून ठेवू शकतात. हे अगदी चक्रवाढ व्याजासारखं आहे. हळूहळू पण निश्चितपणे खूप मोठे परिणाम देतं. ओके, मग प्रश्न असा येतो की या लहान सवयी प्रत्यक्षात काम कशा करतात? यामागे काय सायन्स आहे? त्यासाठी आपल्याला सवयींचं चक्र म्हणजे हॅबिट लूप समजून घ्यावा लागेल. तर हे सवयीचं चक्र म्हणजे काय? ही एक 4 टप्प्यांची न्यूरोलॉजिकल प्रोसेस आहे, जी आपल्या प्रत्येक सवयीचा पाया आहे. मग ती सवय चांगली असो किंवा वाईट, ती या चक्रातून तयार होते. चला, हे 4 टप्पे पटकन समजून घेऊया. पहिला आहे संकेत, म्हणजे एखादा ट्रिगर. उदाहरणार्थ, सकाळी उठल्या उठल्या बेडजवळ मोबाईल दिसणं. दुसरा आहे आकर्षण, म्हणजे ते बघून मनात येणारी इच्छा, चला बघूया काय नवीन आहे. तिसरा टप्पा म्हणजे कृती, मोबाईल उचलून सोशल मीडिया स्क्रोल करणं. आणि चौथा, सगळ्यात महत्त्वाचा, बक्षीस, म्हणजे ते स्क्रोल केल्यावर मिळणारं समाधान. आणि हे चक्र जितक्या वेळा घडतं तितकी ती सवय पक्की होत जाते. आता गंमत बघा, एकदा का हे चक्र आपल्याला कळलं की आपण त्याचा वापर करून चांगल्या सवयी तयार करू शकतो आणि वाईट सवयी मोडूही शकतो. कसं? त्यासाठीच जेम्स क्लिअर यांनी काही साधे सोपे नियम दिले आहेत. काही साधी उदाहरणं बघूया. मोठं पुस्तक वाचायचंय? नाही, फक्त 5 मिनिटं वाचा. व्यायामाला जायचंय? कपडे रात्रीच काढून ठेवा. कामावर लक्ष लागत नाहीये? मोबाईलमधले फालतू ॲप्स काढून टाका. बघा, या इतक्या लहान कृतींमुळे सवय लावणं किती सोपं होतं. हा तक्ता बघा, हा म्हणजे सवयी बदलण्याचा एक जबरदस्त रोडमॅप आहे. सोपा आहे. चांगली सवय लावायची असेल तर काय करायचं? संकेत म्हणजे क्यू, तो अगदी समोर दिसेल असा ठेवा. आकर्षण म्हणजे क्रेविंग, ते आकर्षक बनवा. कृती म्हणजे रिस्पॉन्स अगदी सोपी करा. आणि बक्षीस, रिवॉर्ड, ते समाधान देणारं असलं पाहिजे. आणि वाईट सवय मोडायची असेल तर अगदी याच्या उलट, संकेत दिसूच देऊ नका, कृती कठीण करा आणि बक्षीस समाधानकारक असूच नाही. हीच आहे ती स्ट्रॅटेजी. ओके, आतापर्यंत आपण कृतींबद्दल बोललो, पण आता थोडं पुढे जाऊन एका अधिक महत्त्वाच्या आणि खोल संकल्पनेकडे वळूया, आणि ती आहे ओळख आणि सातत्य. या 2 वाक्यांमधला फरक खूप महत्त्वाचा आहे. नीट बघा. मी पुस्तक वाचतो ही झाली एक कृती, पण मी एक वाचक आहे ही झाली ओळख. आणि जेव्हा एखादी सवय आपल्या ओळखीचा भाग बनते ना, तेव्हा ती कायमची टिकते. कारण मग ती गोष्ट आपण करत नाही तर आपण तसेच असतो. याचा अर्थ सरळ आहे, आपल्या सवयीच आपली ओळख घडवतात. आपल्याला ज्या प्रकारची व्यक्ती बनायचं आहे तसं वागायला सुरुवात करायची. प्रत्येक लहान कृती, प्रत्येक लहान सवय मी कोण आहे यावर एक शिक्का मारत असते. आणि ही ओळख बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती आहे सातत्य. परफेक्ट असण्यापेक्षा सातत्यपूर्ण असणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यासाठी हॅबिट ट्रॅकर वापरून आपल्या लहान सहान विजयांची नोंद ठेवता येते. आणि ऐका, एखादा दिवस सवय चुकली ना, काही हरकत नाही.
पण दुसऱ्या दिवशी लगेच पुन्हा सुरुवात करा. नियम सोपा आहे. सलग 2 दिवस कधीच चुकवू नका. आणि खरं तर या सगळ्याचा अंतिम संदेश हाच आहे. मोठं यश हे काही एका रात्रीत होणारा चमत्कार नाहीये. ते आहे रोजच्या लहान लहान पण सातत्यपूर्ण सवयींचा परिणाम. तर हा होता ॲटॉमिक हॅबिट्स पुस्तकातला महत्त्वाचा विचार. आता जाता जाता फक्त एक प्रश्न. आजपासून अशी कोणती एक लहान फक्त 1% सुधारणा सुरू करता येईल यावर नक्की विचार करा, कारण प्रत्येक मोठ्या यशाचा पाया हा अशाच एका लहान सुरुवातीमध्ये असतो.